शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो? ए. मूतखडा, बी. मूळव्याध, सी. कफ, डी. सर्दी. तर शिळी चपाती खाल्ल्याने कफ हा आजार बरा होऊ शकतो, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कशाचे पान खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते? पर्याय ए. पिंपळ, पर्याय बी. पुदिना, पर्याय सी. आवळा आणि पर्याय डी आहे तुळस. तर बघा, तुळशीचे पान खाल्ल्याने स्मरणशक्ती ही वाढत असते, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणत्या देवाला दारू अर्पण केली जाते? पर्याय ए. शनिदेव, पर्याय बी. महादेव, पर्याय सी. काळभैरव, पर्याय डी. विष्णू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत की काळभैरव या देवाला दारू अर्पण केली जाते. तुमचा प्रश्न, काळा गुलाब कोणत्या देशात आहेत? पर्याय ए. भारत, पर्याय बी. मलेशिया, पर्याय सी. तुर्की आणि पर्याय डी आहेत बघा चीन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत मित्रांनो की काळा गुलाब हा तुर्की देशामध्ये आहेत. असे कोणते फळ आहेत की ज्याची बी फळाच्या बाहेर असते? पर्याय ए. नारळ, पर्याय बी. काजू, पर्याय सी. जांभूळ आणि पर्याय डी आहेत बघा स्ट्रॉबेरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत स्ट्रॉबेरी. तुमचा प्रश्न, गुलाबी केळी कोणत्या देशामध्ये आहेत? कोणत्या देशामध्ये गुलाबी केळीचं उत्पन्न घेतलं जातं? पर्याय ए. जपान, पर्याय बी. चीन, पर्याय सी. इंडोनेशिया आणि पर्याय 4. ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय 4 टी. ऑस्ट्रेलियामध्ये गुलाबी केळीचं उत्पन्न घेतलं जातं. मानवी डोळ्याचे वजन किती ग्रॅम असते? पर्याय ए. 8, पर्याय बी. 16, पर्याय सी. 10 आणि पर्याय डी आहेत बघा 11. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत मित्रांनो, मानवी डोळ्याचे वजन हे 8 ग्रॅम असते. भारतातील कोणत्या राज्यात अगोदर सूर्य उगवतो? तर पर्याय ए. अरुणाचल प्रदेश, पर्याय बी. तमिळनाडू, पर्याय सी. जम्मू काश्मीर आणि पर्याय डी आहेत बघा गुजरात. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय ए. अरुणाचल प्रदेशामध्ये सर्वात अगोदर सूर्योदय होतो भारतीय सर्व राज्यापैकी. पेंड खजूर खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो? पर्याय ए. मूळव्याध, पर्याय बी. सर्दी पडसे, पर्याय सी. मूतखडा आणि पर्याय डी आहेत मित्रांनो ॲसिडिटी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय सी. पेंड खजूर खाल्ल्याने मूतखडा हा बरा होऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करण्यासाठी विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. बघा, तुमचं एक सबस्क्राईब, तुमची एक लाईक, तुमचं एक चांगलं कमेंट आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. तर बघा, तुमचा प्रश्न आहे मित्रांनो, दररोज खारीक खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो? तर पर्याय ए. रक्तदाब, पर्याय बी. मूळव्याध, पर्याय सी. अशक्तपणा आणि पर्याय डी आहे डोकेदुखी. तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल मित्रांनो, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.